ही दृश्य आपण पाहतोय मीरा रोड स्थानक परिसरामध्ये अद्यापही आंदोलक एकवटलेले आहेत। अगदी थोड्याच वेळात मनसेचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी पोहोचतील। संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई हे लोकलनं मीरा रोड परिसरात पोहोचतायत। मराठी माणूस एकवटल्याचा आनंद आहे अशी भावना मनसेच्या नेत्यांनी आता व्यक्त केलेली आहे। तर प्रताप सरनाईक मंत्री महोदय प्रताप सरनाईक त्या ठिकाणी पोहोचताच गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या। इतकंच नाही तर जय गुजरातच्या घोषणा सुद्धा त्या क्षणी देण्यात आलेल्या आहेत। मंत्री महोदय प्रताप सरनाईक हे तिथे पोहोचताच आंदोलकांनी या साऱ्याचा निषेध रोष हा व्यक्त केलेला आहे। आंदोलकांच्या रोषापुढे मंत्री महोदयांना माघार घ्यावी लागली, काढता पाय हा घ्यावा लागलेला आहे। शांततेत निघालेला मोर्चा मंत्री महोदय पोहोचताच काहीसा आक्रमक झालेला होता। भूषण ही दोन दृश्य आपण या क्षणी पाहतोय। आंदोलक त्या ठिकाणी अद्यापही थांबले आहेत। मनसेचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी पोहोचतायत। भूषण सध्या इथं आपल्याला आंदोलक जे आहेत तिथे थांबलेले पाहायला मिळत आहेत आणि इथं अगदी थोड्याच वेळात मनसे नेते संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई हे इथं पोहोचणार आहेत। ते रेल्वेच्या माध्यमातून लोकल ट्रेनच्या माध्यमातून येत आहेत। काहीसा ट्रॅफिक टाळण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यानंतर इथं पोहोचल्यानंतर ते इथे आंदोलकांशी भेटणार आहेत, इथल्या आंदोलकांशी बातचीत करणार आहेत आणि दिवसभर ज्या घडामोडी घडल्या त्याचा देखील आढावा घेतील अशा प्रकारे देखील माहिती मिळत आहे। आणि या संपूर्ण मोर्चा जो आहे तो इथे संपन्न झालेला आहे। मात्र संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई इथे पोहोचेपर्यंत हे आंदोलक इथे थांबणार आहेत आणि एकंदर या संपूर्ण अजूनही इथं आपल्याला काहीशी घोषणाबाजी होताना पाहायला मिळत आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, त्यानंतर ज्या प्रकारे मराठी माणसाच्या अनुषंगाने इथं आपल्याला घोषणाबाजी होताना पाहायला मिळत आहे आणि एकंदर सध्या इथं आंदोलक जे आहेत तिथे थांबलेले आहेत। बराचसा जमाव जो आहे तो आपल्याला इथं कमी झालेला पाहायला मिळत आहे, मात्र अजूनही संख्येची इथे आपल्याला मोठी असलेली पाहायला मिळत आहे। मीरा रोड रेल्वे स्थानकाबाहेर अगदी समोर इथं संपूर्ण आपल्याला गर्दी इथे जमलेली पाहायला मिळत आहे। लागवी अगदी भूषण तुम्ही असेच आमच्या संवेद जोडले राहता। मीनाक्षी देखील आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, मनसेचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी पोहोचतायत, त्यांची वाट पाहिली जाते, आंदोलक त्या ठिकाणी एकवटलेला आहे। पण ज्या नेत्यांशी आता आपण संवाद साधतोय मनसेच्या, त्यांचं असं म्हणणं आहे आज मराठी माणूस जो एकवटला ते पाहून अतिव आनंद झाला अशी भावना आता व्यक्त केली जाते। मराठीच्या मुद्द्यावर हा एल्गार मीरा भाईंदर मध्ये ज्याला मंत्री महोदयांना सुद्धा सामोरं जावं लागलंय। निश्चितच लाघवी आपण पाहतोय की मीरा रोड स्टेशन बाहेरच आपण आहोत आणि ह्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आता मराठी माणूस जो आहे तो एकवटलेला आहे। मोठ्या संख्येनं मनसैनिक असतील किंवा मग ठाकरेंचे या ठिकाणी कार्यकर्ते असतील, हे सगळे एकत्रित या ठिकाणी जमलेले आहेत। पण मोठ्या संख्येनं आपण पाहतोय की मराठी माणूस या ठिकाणी एकवटलेला आहे। थोड्याच वेळामध्ये मनसेचे जे नेते आहेत ते देखील पोहोचतायत। खर तर आपण पाहतोय की मराठीसाठी हा मुद्दा तुम्ही उपस्थित केला। खर तर मोर्चाला परवानगी नव्हती आणि अखेर तुम्ही हा मोर्चा यशस्वीरित्या स्थानकापर्यंत आणलेला। काय तुमची भूमिका आता? कसं आहे की महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाला मोर्चा काढायला बंदी आणि परप्रांतीयांनी मोर्चा काढला, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे। हे सरकार कोणाचं आहे? परप्रांतीयांचं आहे का? तिकडे भाजपचा खासदार मराठी माणसाच्या विरोधात गरळ ओकतोय, इकडचे मंत्री मुख्यमंत्री मोर्चाला परवानगी देत नाहीयेत। पोलिसांनी अडवलं म्हणजे मोर्चाला परवानगी सरकारने दिली नाही याचा अर्थ आम्ही शांततेत मोर्चा काढणार होतो, त्यांनी ताकद दाखवली। परप्रांतीय जर मुजोरी दाखवत असतील तर 100% त्याला मोर्चा निघणार आणि हा मराठी माणसाचा मोर्चा आहे। आज आमच्यामध्ये महाराजा उतरलेले आहेत, घोड्यावरतून स्वतः महाराज होते। आज मोर्चाचं नेतृत्व यांनी केलं। म्हणजे हे का बोलतोय आम्ही की जर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एवढी मुजोरी वाढणार असेल ना तर ह्या माणसांना ह्यांची भाषा मराठी भाषा ही दाखवायला लागणार आणि मराठी भाषेचा सन्मान करून दाखवायलाच लागणार, नाही त्याचं उत्तर नेहमी मिळणार। हे राजकारण भाजप घडवतंय, जाणीवपूर्वक घडवतंय, हा आमचा आरोप आहे। निवडणूक तोंडावरती आली आहे, त्यांना असं वाटतं मुंबईमध्ये 25-30% मराठी उरलेत तर मुंबईची सत्ता काबीज करतील। पण जर 25-30% मराठी एकटवले आणि पूर्ण महाराष्ट्र हा मराठी, हे विसरू नका तुम्ही, पूर्ण महाराष्ट्र एकटवला तर ह्या भाजपला एका तळीपार करतील।
संतोष मीनाक्षी, दुरी आहेत संतोष आपल्यासोबत. दुरी सुद्धा आहे. संतोषजी, थोड्याच वेळात आपले बाकीचे नेते देखील येत आहेत. खर तर आपण पाहतोय की राज ठाकरे देखील बारीक नजर ठेवून या मोर्चावरती होते. परवानगी दिली नव्हती, अखेर आपण पाहतोय की यशस्वीरित्या तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. पहिला रूट जो आहे तो दुसरा देण्यात आला होता, पण तुम्ही जो रूट तुम्ही ज्या मार्गाने मोर्चा काढणार होता त्याच मार्गाने तुम्ही आलेला आहात. मात्र प्रताप सरनाईक देखील आता थोड्या वेळापूर्वी आलेले होते, त्यांना मराठी माणसांनी परतवलेला आहे. काय नेमकी भूमिका आहे? कसं आहे की हा जो मराठी माणसाचा मोर्चा होता तो फक्त आणि फक्त मीरा भाईंदर करता मर्यादित होता. परंतु ज्या वेळेला ह्या सरकारने पोलीस यंत्रणा हाताशी घेऊन आमचे नेते अविनाश जाधव यांना रात्री सकाळी 3:30 वाजता घरामधून अरेस्ट केली, त्याच्यानंतर हा उद्रेक झाला. पूर्ण महाराष्ट्रातून सगळीकडून लोक यायला इकडे सुरुवात झाली. नाहीतर हा फक्त मर्यादित होता मीरा भाईंदर करता, परंतु आता हा महाराष्ट्राचा मोर्चा झालेला आहे आणि सगळी लोक आता इकडे येत आहेत. हे चित्र ज्या वेळेला बघितलं त्याच्यानंतर त्यांची पायाखालची माती सरकली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही मोर्चा काढू शकता. त्याप्रमाणे आम्ही मोर्चा काढला आणि ज्या वेळेला ही मराठी माणसाची एकजूट बघितली, हा मराठी माणसाची ताकद बघितली, मराठीसाठी मराठी माणूस सगळा झेंडा वगैरे विसरून सगळे ज्यावेळेला एकत्र येऊ शकतात हे ज्यावेळेला सरकारला कळलं त्यावेळेला मग त्यांचे मंत्री संत्री इकडे यायला सुरुवात झाली आणि तो उद्रेक इकडच्या स्थानिक रहिवासी असतील, मराठी जे प्रेमी होते त्या लोकांनी रागाने त्यांना तिकडे त्यावेळेला हे केला, विरोध केला. मंत्री या ठिकाणी आले. पूर्ण मोर्चा जो आहे, मोर्चाचं स्वरूप जे आहे, मराठी माणसाचा आक्रोश पाहायला मिळाला. मात्र मोर्चा जो आहे तो संपुष्टात येणार होता, पण मंत्री आल्यामुळे कुठेतरी मोर्चा जो आहे तो आणखीन चिघळला गेला का? नाही, नक्कीच काय झालेलं की अविनाशजी जाधव यांना सोडा अशी आमची मागणी होती. सगळं मोर्चा वगैरे व्यवस्थित काढला, सगळं आम्ही त्या रूटने आलो. त्याच्यानंतर आमची मागणी होती जे जे आमचे नेते आहेत किंवा आमचे कार्यकर्ते अटकेत आहेत त्यांना सोडा. त्याच्यानंतर डीएसपी साहेबांनी स्वतः येऊन सांगितलं, मला वाटते गायकवाड साहेब त्यांनी स्वतःहून येऊन सांगितलं की सगळ्यांना सोडलं आहे. त्याच्यानंतर आम्ही राष्ट्रगीत वगैरे बोलू, आम्ही सगळे नियत होतो. तेवढ्यात सरनाईक तिकडनं आलेत आणि त्याच्यानंतर जो स्थानिक लोक असतील किंवा जे मतदार त्यांचे आहेत की तुम्ही आतापर्यंत आला नाहीत, हिंदी सक्ती ज्या वेळेला करत होते तुम्ही सत्तेत बसून त्याला सपोर्ट केलात, त्यावेळेला तुम्हाला दिसला नाही मराठी माणूस आणि आज ज्यावेळेला उद्रेक झाला मराठी माणसाचा तो तुम्हाला दिसल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकली आणि तुम्ही इकडे धावत आलात. त्यामुळेच मराठी माणसांनी त्यांना विरोध केला. तर आपण पाहतोय की मोर्चाचं स्वरूप जे आहे ते आता पूर्णपणे आक्रोश जो आहे मराठी माणसाचा पाहायला मिळाला. आता सध्याची काय परिस्थिती आहे, आपले जे कार्यकर्ते असतील ज्यांना सकाळी ताब्यात घेण्यात आले, जे नेते असतील किंवा मग पदाधिकारी असतील त्यांना सोडलेला आहे का? हो, नक्कीच सोडण्यात आलं. आमचे नेते अविनाशजी जाधव यांना सोडण्यात आलं. आमचे नेते संदीपजी देशपांडे आता दादरवर निघालेत. मला वाटतं 5-1 मिनिटात ते पण पोहोचतील. सगळे इकडे एकत्र जमतील. त्याच्यानंतर जो निर्णय ते घेतील, जो आदेश ते देतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.